जीवन को आगे करते हैं, गद्दार हमसे डरते हैं, जीवन आगे करते हैं, गद्दार हमसे डरते हैं, अरे झूठे वादे करते हैं, अरे गद्दार हमसे डरते हैं, झूठे वादे करते हैं, अरे गद्दार हमसे डरते हैं। झूठे वादे करते हैं। कोल्हे यांची खूप मोठी रॅली मंचर शहरातून सुरू आहे, परंतु काही ठिकाणी विरोधी बॅनर लावण्यात आले. काय प्रकारे चालायचं? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मतांतर करायचं हे आहे. मी बॅनर वाचले कोविडच्या काळात कुणी काय केलं सर्वांना माहिती आहे. आता मी काय केलं हे बाकीच्यांना सांगायची गरज नाही. त्यामुळे चालायचं, लोकशाही आहे, त्यांना त्यांच्या मार्गाने करू द्या आणि बारकाल्या पोरांना पुढे करून राजकारण कधी आयुष्यात करू नये. 2 दिवसापूर्वी काहीतरी एक सभा झाली, बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा वादाची किनार होती. काय वाटतं, मंचरचं वातावरण तापतंय? नाही, हे आतापर्यंत जे उमेदवार आहे शिवाजीदादा आढळराव पाटील 20 वर्ष मंचर त्यांच्या पाठीमागं होतं जेव्हा ते शिवसेनेत होते. पण आता ते त्यांनी पक्षांतर केल्यामुळं जे कालचा प्रकार घडला आहे इथं कुठेतरी पायाखालची वाळू घसरायला लागल्यामुळे थोडंफार लहान पोरांना पुढे करून चाललंय. बरं, ठीक आहे. काय वाटतं आता अमोल कोल्हेंचं रॅली इतकी मोठी चांगला उदाहरण प्रतिसाद मिळतोय, काय होईल मंचर? शेवटी जनता जनार्दन आहे. आम्ही आपलं प्रामाणिक प्रयत्न करतो आणि 100% खात्री की जनता प्रामाणिक आणि जे महाराष्ट्र हिताचे लोक आहेत त्यांच्याच पाठीमागे उभे राहतात. निकम साहेब, काय वाटतं, रॅलीमध्ये जरा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला मगाशी, काय वाटतं मला? ज्यांना आता परिस्थिती अडचणीची वाटू लागलेली आहे त्यामुळं कुठंतरी गालबोट लागायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करायचा. परंतु आम्ही सगळी लोक उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय पवार साहेब यांच्या पक्क्या विचाराला बांधले. त्यांनी किती काही असं दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर येत्या 13 तारखेला मंचरकर जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.